श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे. दत्त जयंती हा हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि उत्साहपूर्ण सण मानला जातो. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांच्या स्वरूपातून अवतरलेले परब्रह्म मानले जातात. या दिवशी संपूर्ण वातावरणात एक वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. मंदिरे, मठ, दत्तक्षेत्रे आणि घरोघरी दत्तभक्तांच्या नामस्मरणाने वातावरण भारावून जाते. दत्त जयंती ही केवळ पूजा अर्चना करण्याची वेळ नाही, तर आपल्या अंतरात्म्याला शुद्ध करणारा आणि जीवनाचा खरा मार्ग दाखवणारा आध्यात्मिक उत्सव आहे. अत्रि ऋषी आणि अनसूया मातेच्या तपश्चर्येमुळे श्री दत्तात्रेयांचा अवतार घडला, ही कथा आपल्याला माहीतच आहे. अनसूया मातेची पावित्र्य शक्ती त्रिदेवांना देखील चकित करणारी होती. तिच्या तपाच्या बळावरच दत्तात्रेयांनी मानवजातीच्या कल्याणासाठी पृथ्वी तलावर अवतार घेतला. श्री दत्तात्रेय हे केवळ ईश्वर नसून ज्ञान, योग, वैराग्य आणि करुणा यांचे मूर्तिमंत रूप मानले जातात. दत्त जयंती हा एक साधा उत्सव नाही, हा साधनेसाठी प्रेरणा देणारा दिवस आहे. दत्त जयंती म्हणजे आकाशाप्रमाणे विशाल विचार, वायूप्रमाणे मुक्तीची जाणीव आणि पृथ्वीप्रमाणे स्थिरता प्राप्त करण्याचा दिवस आहे. या दिवशी दत्तगुरूंना केलेली प्रार्थना आपल्या मनातील नकारात्मकता दूर करते. दत्त नामस्मरण, दत्तभावनी किंवा श्री गुरुदेव दत्त सारखे मंत्र जप साधकाच्या जीवनात शांतता आणि स्थैर्य निर्माण करतात. दत्तगुरूंचे तत्व असे आहे की जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचे मी रक्षण करतो. त्यामुळे अनेक भक्त या दिवशी व्रत, जप, अन्नदान आणि सेवेचे संकल्प करतात. दत्तभक्त दत्त जयंतीला सकाळी स्नान करून दत्त मंदिरात जातात. श्री दत्तात्रेयांच्या मूर्तीला पंचामृत स्नान, पुष्प, अलंकार, दीपधूप आणि नैवेद्य अर्पण केला जातो. दत्तगुरूंच्या पादुकांची पूजा हा या दिवशीचा मुख्य भाग मानला जातो. पादुका म्हणजे दत्तगुरूंच्या उपस्थितीचे प्रतीक. या पादुकांमध्ये दत्तकृपेचा संचार असल्याचे मानले जाते. सायंकाळी दत्त महात्म्याचे वाचन, श्री गुरुचरित्र पठण हे सगळं भक्तीच्या ऊर्जेने वातावरण पवित्र करतात. अनेक दत्तक्षेत्रांमध्ये जसं की नृसिंहवाडी, गाणगापूर, कुरवपूर इथे लाखो भक्तांची रेलचेल असते. पालख्या, मिरवणुका आणि दिवसभर अखंड नामस्मरण चालते. दत्तगुरूंचा उपदेश अत्यंत सोपा आहे. ते सांगतात की जगात सर्वत्र गुरु आहेत. प्रत्येक गोष्टीतून शिकण्याची वृत्ती ठेवा. दत्तगुरूंच्या मार्गदर्शनात ज्ञान आणि व्यवहाराचा संतुलित मार्ग मिळतो. दया, क्षमा, सत्य, सेवाभाव, संयम हीच दत्तमार्गाची पायाभरणी आहे. दत्त जयंतीला आपण हे सर्व गुण आत्मसात करण्याची प्रतिज्ञा घेतली तर जीवन अधिक शांत, स्थिर आणि समाधानकारक बनते. दत्त जयंती आपल्याला सांगते की आध्यात्मिक साधना ही रोजच्या आयुष्याचा भाग असली पाहिजे. श्री दत्तात्रेय हे सदैव भक्तांच्या मागे उभे राहत असतात. संकटाचा काळ असो वा आयुष्यातील संघर्ष, दत्तगुरूंची कृपा नेहमीच मार्गदर्शक प्रकाशासारखी असते.
या दिवशी आपण जर मनापासून दत्तगुरूंचे स्मरण केले, दया, सेवा आणि सत्याचा मार्ग धरला, तर दत्तगुरूंची कृपा आपल्यावर नक्कीच प्रकट होते. दत्त जयंती आपल्याला कर्म, शक्ती आणि ज्ञान या तिन्ही मार्गांचा सुंदर संगम सांगते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद.